नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी देशपांडे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आतापर्यंत आपण स्पेशल चाइल्ड किंवा स्पेशल लर्निंग या विषयावरच बोलत आलो आहोत, परंतु आज एक संपूर्णतः नवीन टॉपिक घेऊन मी तुमच्या समोर येते आहे। तो म्हणजे आपण आज बोलणार आहोत न्यूरोप्लास्टिसिटी बद्दल। आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तो शब्द ऐकला असेल किंवा कल्पना असेल किंवा नसेलही, पण मला त्या थोडीशी माहिती द्यावीशी वाटते कारण ती आपल्या मुलांसाठी गरजेची आहे। कारण आपल्यामधले काही स्पेशल मुलं आहेत ज्यांच्यामध्ये ट्रॉमॅटिक प्रॉब्लेम आहेत किंवा त्यांना ब्रेन इंजुरी आहे, तर अशा मुलांसाठी हे थोडंसं उपयुक्त ठरेल असं मला वाटतं। त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी एक शेअर केलेला आहे। न्यूरोप्लास्टिसिटी या शब्दाचा अर्थ काय किंवा ही कन्सेप्ट काय, तर आपल्या ब्रेनची एक स्वतःची क्षमता असते की आपल्या मेंदूतील पेशींची वाढ आणि पेशीतील ओळख ही आपला ब्रेन हा पुन्हा नव्याने करून घेऊ शकतो आणि ह्याच त्याच्या क्षमतेला आपण न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतो। म्हणजे मला नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला सांगते की आपला एखादा ब्रेनचा पार्ट समजा ॲक्सिडेंटली किंवा ट्रॉमॅटिकली डॅमेज झाला, तर तो पार्ट मेंदूतला जो आहे तो इरिव्हर्सिबल चेंजेस असल्यामुळं तो पार्ट पूर्णपणे तिथं पेशी तिथल्या न्यूरॉन्स डेड होतात आणि त्या परत कधीही पुन्हा रिज्युनेट होत नाहीत असा पूर्वी समज होता। पण आता थोड्या अंशी याच्यावर संशोधन होत आहे की हळूहळू मेंदूच्या पेशी पण येऊ शकतील। परंतु आपल्या मेंदूची कशी क्षमता आहे की जो ट्रॉमॅटिक भाग आहे त्या भागाचं कार्य जरी थांबलं तरी आजूबाजूच्या पेशी स्वतःला तशा ट्रेन करू शकतात आणि ते त्या भागाचं जे काम आहे किंवा त्या स्पेसिफिक एरियामध्ये जे मेंदूचं नेटवर्कचं काम आहे ते जे नेटवर्क आहे त्या इतर पेशी आपल्या फंक्शनमधून चालू ठेवू शकतात। तरी अशा प्रकारची एक वेगळीच क्षमता आपल्या मेंदूला लाभलेली आहे आणि आपण त्याचा वापर करून घेतला पाहिजे। म्हणजे मला असं म्हणायचं नाही आहे की या पद्धतीमध्ये आपल्याला 100% रिझल्ट अपेक्षित आहे। ते शेवटी डिपेंड्स अपॉन आवर ट्रॉमा कुठं आहे, ट्रॉमा किती आहे, या सगळ्या गोष्टीवर ते बऱ्याचदा अवलंबून असतं। परंतु मी एवढं सांगू शकते की ट्रेनिंग देणं आपल्या हातात आहे। इनपुट आपण करू शकतो, त्यातून आपल्याला कितपत आउटपुट येईल, किती पर्सेंट येईल, प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये तो वेगळा असू शकतो, इंडिव्हिज्युअली तो व्हेरी होतो। परंतु आपण त्याचे प्रयत्न मात्र निश्चित करू शकतो की आपल्या ब्रेनची क्षमता आपण कशी वाढवायची। आणि मी हे असं म्हणत नाही की हे स्पेशल मुलांसाठीच आहे असं माझं म्हणणं नाही आहे, हे नॉर्मल रेग्युलर चाइल्डसाठी सुद्धा आहे। कारण जेवढ्या आपल्या मेंदूमध्ये सिनॅप्सेस जास्त होतील किंवा आपल्या जेवढ्या मेंदूमध्ये न्यूरॉन्स जास्त कनेक्शन जेवढे जास्त होतील तेवढा आपला डीप मेंदू जेवढा होईल तेवढी आपल्या मेंदूची कार्यक्षमता आणि आपला IQ वाढतो। म्हणजे ह्याचा रिलेशन जे आहे ते डायरेक्टली आपल्या IQ लेवलशी येतं आणि ज्यावेळी आपला IQ वाढतो तेव्हा आपलीच क्षमता वाढते। हे तुम्हाला तर माहीतच आहे, बुद्ध्यांक वाढणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे। तर काही असे मी मेथड्स आज तुम्हाला शेअर करणार आहे की त्या तुमची न्यूरोप्लास्टिसिटी वाढवतात किंवा ती त्या ब्रेनमध्ये सिनॅप्सेस तयार करतात। म्हणजे असं नाही आहे की लगेच होईल ही प्रोसेस, परंतु हे जर आपण फॉलो केलं तर आपल्याला रिझल्ट मात्र नक्कीच चांगले दिसतात। तर अशा काय गोष्टी आहेत यामध्ये आपण करू शकतो त्या मी तुम्हाला तर ओळीने सांगतेय, तुम्ही त्याच्यावर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एखादी नवीन लँग्वेज शिकणं। आता आपल्याला कसं आहे, आपण जनरली आपल्या मुलांना मराठी शिकवतो, इंग्रजी शिकवतो, पण आपण त्याबरोबरच थोडासा त्यांना हिंदीतला टच दिला किंवा त्याबरोबरच आपण त्यांना एखादी दुसरी लँग्वेज जर शिकवायचा प्रयत्न केला, जरी आपली मुलं स्पेशल असली तरी पण आपण त्यांना मराठी इंग्रजी सोडून आपण हिंदीचं त्यांना नक्कीच शिकवू शकतो। असं मी म्हणत नाही की तुम्ही पूर्ण लँग्वेज सगळी त्याला शिकवा की तो बोलायला लागेल, नॉट नेसेसरी दॅट वन। परंतु न्यू थिंग्स जेव्हा आपण शिकतो तुम्ही तर त्या अल्फाबेट शिकवा त्याला साधे। ला इंग्रजीमध्ये ए म्हणतात, हिंदीमध्ये काय म्हणतात, अशा पद्धतीनं तुम्ही एक एक अल्फाबेट शिकवा। परंतु जस्ट ट्राय इट टू टीच अ न्यू लँग्वेज। आता रेग्युलर मुलांना कसं आहे, खूप पॉसिबल आहे की रेग्युलर मुलं जर्मन, फ्रेंच, रशियन इतर लँग्वेज शिकू शकतात। तर हा पहिली मेथड झाली। दुसरा म्हणजे कोणतंही एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट हे शिकवणं। म्युझिकल इन्स्ट्रुमेंटमुळे काय होतं, मेंदूमधले सिनॅप्सेस खूप लवकर फॉर्म होतात। मग त्यांना ज्याची आवड असेल, समजा एखाद्याला गिटारचे असेल, एखाद्याला सतारचे असेल, एखाद्याला तबल्याचे असेल, कोणताही तुम्ही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट घ्या, अगदी तुम्ही बासरी घ्या, जी तुम्हाला फ्लूट घ्या किंवा आपलं माउथ ऑर्गन घ्या, म्हणजे तुम्हाला कोणतंही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे आहे ते तुम्ही मुलांना टप्प्याटप्प्याने शिकवा। मी असं म्हणत नाही की तुम्ही अगदी ताल सूर अगदी वाजवलं पाहिजे, सगळंच अगदी सारेगम आलं पाहिजे, नॉट नेसेसरी दॅट वन, बट जस्ट ट्राय टू टीच अ न्यू मेथडॉलॉजी। त्याच्यानंतर तिसरी मेथड म्हणजे आपण घराकडे जाताना आज ह्या रस्त्याने मी गेले, बरोबर आहे, माझा हा ठराविक रूट आहे, जस्ट चेंज दॅट रूट। आपण आपल्या रूटनं आज माझ्या घराकडे जाण्याचे माझे 3 मार्ग आहेत। मी माझ्या मुलाला आज ह्या मार्गाने नेलं, उद्या मी त्या मार्गाने नेईल, परवा मी त्या मार्गाने नेईल, तर मी त्याला एकाबरोबर 3-4 मार्गांचं नॉलेज करून देईन। जस्ट रूट चेंज
कोणत्याही डेस्टिनेशनचा तुम्ही रूट चेंज करा. मला ह्या स्टॉपला जायचं आहे ना, आज मी ह्या बोळातून वळून जाईन, आज मी त्या बोळातून वळून जाईन. आणि हे मुलांच्या बरोबर फॉलो करा. त्यांना काय होतं की मेंदूला जेवढ्या तुम्ही नवीन नवीन गोष्टी फीड करता तेवढी मेंदूमध्ये पेशींची नवनिर्मिती होते. त्यामुळे तुम्ही त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकवत राहा. एखादा नवीन इन्स्ट्रुमेंट, एखादा नवीन रस्ता, एखादी नवीन भाषा, एखादी नवीन मेथडॉलॉजी. आज मी चहा करते, मी चहा करण्याचे 2-3 मेथड्स आहेत. हां, मी आज या पारंपरिक पद्धतीने चहा करते, पण नाही मला वाटलं मी आज त्याला वर्ण दूध घालणार आहे, नाही आज मी वाटलं दूध आणि पाणी मिक्स करून मी चहा करणार आहे. दॅट इज द डिफरंट थिंग्स. हाऊ टू मेक सम कुकिंग आयटम ऑल्सो इज अ गुड हॅबिट. म्हणजे कसं आहे, आज मला एखादा समजा उसळ करायची आहे, आज मी ती ग्रेव्ही करून करेन किंवा मी ती नुसती फोडणी टाकेन. मला वरण करायचं आहे, आज मी ते लसूण करेन, मी ते दाल तडका करेन, मी ते दाल फ्राय करेन. दॅट डिफर्स. तर अशा पद्धतीनं हे वेगवेगळ्या मेथडॉलॉजीज ज्यावेळी तुम्ही अवलंबायला लागता त्यावेळी मेंदूला नवीन पद्धतीनं विचार करण्याची सवय लागते. आणि ही सवय जी असते त्या सवयीमुळे त्याचा शार्पनेस खूप वाढतो, प्रचंड वाढतो. आता आपण बऱ्याचदा म्हणतो की आपण मुलांना मोबाईल्स देऊ नयेत किंवा त्यांना आपण व्हिडिओ गेम्स देऊ नयेत. पण आणखी एक फॅक्ट अशी आहे की व्हिडिओ गेम्स मर्यादित प्रमाणात जर तुम्ही खेळले, अगदी मी म्हणत नाही की सारखं तुम्ही खेळा, पण ज्यामध्ये स्पीड आहे किंवा ज्यामध्ये काहीतरी विचार करण्याची क्षमता आहे, पुढं काय होणार हा एन्थुझियाझम आहे, असे गेम्स जर तुम्ही त्यांना थोड्या वेळासाठी खेळू दिले तर त्यासुद्धा आपल्या ब्रेनमध्ये न्यूरोप्लास्टिसिटीचं काम करतात. तर ह्या अशा काही मेथड्स आहेत की ज्यामध्ये आपण वेगवेगळे असे ट्रायल करू शकतो. खाण्यामध्ये पण मी तुम्हाला सांगते की आपण त्यांना बदाम देतो, त्याच्यामध्ये ब्लूबेरीज आहे, त्याच्यामध्ये डार्क चॉकलेट्सचा वापर हा आपल्या ब्रेनमधल्या पेशींना खूप मोठ्या प्रमाणात त्यांची वाढ करतो. त्यामुळे आपण आपल्या हायपर मुलांना म्हणतो आपण शुगर द्यायचं नाही किंवा आपण स्वीट पदार्थ आपण ADHD मुलांना देत नाही. हा खरं तर एक ठोकळमानाचा नियम आहे. परंतु न्यूरोप्लास्टिसिटी आपल्याला जर थोडीफार डेव्हलप करायची असेल तर अधूनमधून आपण डार्क चॉकलेट, ऑलिव्ह ऑइल्स, ॲव्होकॅडो, ब्लूबेरीज किंवा आपण जेवणामधलं आपल्या पालक किंवा नट्स हे जे असे पदार्थ आहेत ना, हे सगळे आपल्या ब्रेनची न्यूरोप्लास्टिसिटी वाढवतात. त्यामुळे आहारात अशा पदार्थांचा आपण थोडाफार वापर करणं हे कधी पण संयुक्तिक आहे. त्याच्यानंतर आपण मेज पझल्स किंवा आपण पझल गेम्स जे असतात, मेज, रस्ता शोधण्याच्यात आपल्या सकाळ किंवा आपल्या बालमित्रमध्ये पण येत असतं बऱ्याचदा, इकडून इकडं जाण्यासाठी रस्ता दाखवा, अशा आपल्या कॉम्प्लिकेटेड मेज पण असतात आपल्याकडे. तर असे पझल गेम्स जे असतात की जिथं मुलांना विचार करण्याची क्षमता लागते, तर असे गेम्स तुम्ही त्यांना जास्तीत जास्त दाखवले. त्याचं कारण आता मी माझ्या मुलासाठी बालमित्रमध्ये सगळे पझल गेम्स, मेज गेम्स करून एक वही तयार केलेली आहे. तर अशा पद्धतीच्या काही नोट्सबुकचा आपण एक संच करू शकतो की ते नोट्सबुक त्यांच्याकडून आपण सोडवून घेऊ शकतो. पझल गेम्स आहेत किंवा जिथं कॉम्प्रेहेन्शन मुलांना करावं लागतं की या अल्फाबेटिकल नंतर आपण पूर्वी तुम्हाला खेळायचो जपानमध्ये सुडोकू नावाचा गेम, आता बऱ्याच जणांना माहिती असेल. सुडोकू आपल्या पेपरमध्ये पण बऱ्याचदा येतं. आपण सुडोकू सोडवतात बरीच मुलं की त्या ठराविक सम्स त्या चौकोनामध्ये कराव्या लागतात. सुडोकूमुळे पण बऱ्यापैकी ब्रेनला विचार करण्याची सवय लागते आणि न्यूरोप्लास्टिसिटीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं सुडोकू पण काम करतं. तर अशा पद्धतीचे गेम्स आपण त्यांना देऊ शकतो. आणखी एक आपण करू शकतो की डॉमिनंट हँडचा वापर न करता जो डॉमिनंट हँड नाही त्याचा वापर करायला लावणं मुद्दाम. म्हणजे जर आपण राईट हँडनी रायटिंग करत असू तर दिवसातून काही काळ एखादं काम आपण लेफ्ट हँडनी करायचं, मुद्दाम जाणीवपूर्वक करायचं. मग ते लिहिणं असू दे, ते खाणं असू दे, ते बॉटल पकडणं असू दे किंवा ते काही पण असू दे. यू शुड बी यूज युअर नॉन डॉमिनंट हँड. ह्यामुळं काय होतं तर तुम्हाला माहिती आहे का आपल्या मेंदूचं काम कसं असतं. तर जे आपला डॉमिनंट हँड, माझा जर उजवा हात माझा जर डॉमिनंट असेल तर ते डाव्या माझ्या मेंदूकडून त्याला सिग्नल्स जातात. तर जेव्हा आपण आपले दोन्ही हात यूज करायला शिकतो, लेफ्ट आणि राईट, त्यावेळी ते दोन्हीकडून ते सिग्नल व्यवस्थित दिले जातात. त्यामुळे सिनॅप्सेस दोन्हीकडेही तयार होतात. त्यामुळे तुम्ही दिवसातून आपलं कुठलंही टास्क हे रेग्युलर मुलांसाठी पण आहे की ते पण हे करू शकतात. आता माझा मुलगा लेफ्टी आहे परंतु मी त्याला राईट हँडनी पण रायटिंग शिकवलेलं आहे. अर्थात काही अक्षर तो राईट हँडनी जरासा त्याला प्रॉब्लेम येतो कारण तो पूर्णपणे लेफ्टी आहे. तर मग अशा पद्धतीने आपण त्यांना त्यांचा नॉन डॉमिनंट हँडचा वापर पण आपण त्याच्यामध्ये त्यांना करायला लावणं. थोडा वेळ, एक अर्धा तास तरी निदान दिवसातून कोणतंही टास्क मग ते करू देत. भले ते डिश धुऊ देत, चमचा धुऊ देत किंवा ते लिहू देत किंवा ते काहीतरी पकडू देत. यू शुड यूज दॅट थिंग. हे एक महत्त्वाचं आहे की ते न्यूरोप्लास्टिसिटीसाठी आवश्यक आहे. मग हे सगळं केल्यानं आपल्याला काय होईल, आपल्याला लगेच रिझल्ट येईल का?
येईल रिझल्ट. आपल्याला हळूहळू आपल्या मेंदूला ट्रेन करावं लागेल आणि त्यांना ट्रेन करताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. एरोबिक एक्झरसाइज किंवा योगा, मेडिटेशन ह्याचा खूप मोठा रोल याच्यामध्ये आहे की आपण एरोबिक्स, चालणे, रनिंग इज द बेस्ट एक्झरसाइज टू इन्क्रीज अवर ब्रेन सेल्स. कारण आपण जेवढं जास्त रनिंग करतो तेवढ्या जास्त सेल्स आपल्या मेंदूमध्ये परत तयार होतात. जुन्या सेल्सना हे करून नवीन सेल्स तयार होत असतात. तर ही प्रोसेस जर चालू राहावीशी वाटत असेल तर यू शुड टीच एरोबिक एक्झरसाइजेस अँड योगा अँड मेडिटेशन. आता मेडिटेशन आपल्या मुलांना शिकवणं आपल्याला थोडंसं जड जातं कारण त्यांची तेवढी स्टॅबिलिटी नसते. परंतु तेव्हा तुम्ही त्यांना दीर्घ प्राणायाम किंवा कॉन्सन्ट्रेशन एक्झरसाइज हे नक्कीच देऊ शकता. आणि त्याबद्दल जर तुम्हाला काय गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता की ते आपण कशा पद्धतीनं ह्या मेथड्स त्यांच्यावर इम्प्लिकेट करू शकतो न्यूरोप्लास्टिसिटीच्या. जगलिंग तुम्हाला माहिती असेल, जगलिंग म्हणजे बॉल आपण असा करत राहणे. म्हणजे समजा माझ्या हातात असे, आता इथं माझ्याकडे डेमोला नाही आहे, 2 बॉल माझ्याकडे मी वेगवेगळ्या रंगाचे माझ्या दोन्ही हातात घेतल्यानंतर ॲट अ टाइम मी दोन्ही बॉलशी खेळणं हे मला जमलं पाहिजे. एक बॉल थ्रो करून एक बॉल पकडणं हे कदाचित आपल्या सगळ्यांना इझी असू शकतं. परंतु ज्या वेळेला आपण ॲट अ टाइम आपल्या दोन्ही हातांचा वापर आणि त्याच्याबरोबर आपण बॉलचा कोऑर्डिनेशन करायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या मेंदूला खूप चांगली चालना मिळते. एकतर याच्यामुळे आपलं हँड आय कोऑर्डिनेशन होतं आणि आपल्या मेंदूमध्ये बऱ्या प्रमाणात हार्मोन सिक्रेट होतात आणि आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे जगलिंग एक्झरसाइज आपण जे म्हणतो की बॉलचे एक्झरसाइज की ज्याच्यामध्ये अशा अपोजिट मुवमेंट्स आहेत पण त्या ॲट अ टाइम करायच्या आहेत. आता समजा मला माझा उजवा हात आणि डावा पाय एकदम हलवायचा आहे, असा एक्झरसाइज आहे. तर त्यावेळी आपल्या ब्रेनला काय करावं लागतं की खूप विचार करावा लागतो. कारण ब्रेनला काय सवय असते, एक माझा हा हात चालू आहे ना, मग माझा हा डॉमिनंट आहे ना, तो त्या दृष्टीनं काम करत असतो. पण ज्यावेळी आपण त्याला डबल टास्क करायला लावतो की दोन्ही आपण ॲट अ टाइम करावा लागतो की मला राईट हँड पण हलवायचा आहे आणि माझा लेफ्ट लेग पण मला हलवायचा आहे, तर त्यावेळी आपल्या मेंदूच्या न्यूरॉन्सना ट्रेन करावं लागतं किंवा त्यांना परत सिनॅप्सिस करावे लागतात. आणि ह्या प्रोसेसमधून मेंदूच्या डेन्सिटी वाढते पेशींची. त्यामुळं ह्या अशा ज्या चॅलेंजिंग प्रोसेस आहेत की ज्यामध्ये आपल्याला कोऑर्डिनेशनचा विचार करायचा आहे, तर त्या जिग्लिंग एक्झरसाइज, सीसॉ पझल्स किंवा मेज पझल्स किंवा क्रॉसवर्ड पझल्स, तर हे अशा पद्धतीचे हे जे आहेत हे सगळं आपल्याला न्यूरोप्लास्टिसिटी वाढवण्याला खूप उपयुक्त ठरतात. तर आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याच टिप्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करते की तुम्ही यातले एखादे तरी फॉलो कराल. न्यू रूट घेणं किंवा नवीन वाद्य शिकणं किंवा नवीन लँग्वेज शिकणं किंवा नवीन आपल्या डॉमिनंट विथ नॉन डॉमिनंट हँडनी काम थोडा वेळ तरी करणं. तर बदाम खाणं, ॲव्होकॅडो म्हणा, ब्लूबेरीज, डार्क चॉकलेट्स, तुम्ही आपल्या स्पेशल मुलांच्या बाबत तुम्हाला जे यातलं शक्य आहे ते तुम्ही करून बघा. एक 3 महिने तुम्ही हे सातत्यानं करा आणि तुम्ही मला स्वतः पर्सनली याचे रिझल्ट कळवा. मी तुम्हाला निश्चितच, तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे अनुभव टाकू शकता, तुमचे रिझल्ट टाकू शकता आणि मला खात्री आहे की ते सकारात्मकच असतील. कारण ह्या पद्धती ज्या आहेत त्या सायंटिफिकली प्रूव्हन मेथड्स आहेत. त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी काम झालेलं आहे, बऱ्याच याची माहिती आपल्याला नेटवर उपलब्धही आहे. परंतु आपण त्या अंमलात आणत नाही. त्या सगळ्या माहितीचं एकत्रित संकलन करून मी तुमच्यापुढे ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या आपल्या पालकांना, सगळ्या पालकांना या गोष्टी शक्य आहेत. त्यामुळे सगळ्यांनी या करून बघा, आपल्या मुलांना वेळ द्या. आणि तुम्हाला जर यामध्ये काही आणि पाहिजे असतील, काही एक्झरसाइजेस कसे करायचे किंवा त्यांना आपण अटेन्शन सिकिंगचे एक्झरसाइज कसे द्यायचे, काय मेथड्स आहेत किंवा आपण त्यांना एरोबिक एक्झरसाइजमध्ये कसं ट्रेन करू शकतो, ह्याची काय तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला मदत करायला कधी पण तयार आहे. आपण सगळ्या पालकांनी एकत्र येऊन आपल्या सर्व मुलांना सक्षम बनवावं, हाच माझा या सगळ्या व्हिडिओजमधला हेतू आहे. आणि त्यात तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य कराल ही अपेक्षा मी ठेवते. हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.